सगळ्यांनी म्यूट व्हा. हॅलो, म्यूट व्हा सगळ्यांनी. यस सर. ओके, तर आज आपण बघणार आहोत स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट. ओके. अरे कोणाचा आवाज येतो घरातला आवाज येतो. अभिजित, अभिजित म्यूट हो ना पहिले. अरे म्यूट हो. ओके चालेल. तर आज आपण काय बघणार आहोत सांगा. क्यूब, क्यूब, स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट. ओके ओके. एकदम एकदम इझी मध्ये तुम्हाला कुठलाही परत अभ्यास करावा लागणार नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. ओके. पहिली गोष्ट आपण काय बघणार आहे. रेकॉर्डिंग मी चालू केलं. ओके. पहिली गोष्ट आपण काय बघणार, तो स्क्वेअर म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे. समजा फाय स्क्वेअर म्हणजे आपण असं लिहितो आणि त्याचं काय असतो तुम्हाला 5 × 5 2 टाइम्स. ओके, हे सगळ्यांना माहित आहे. ओके, तर मी तुम्हाला काय शिकवणार आज, तर आपल्याला समजा अजून कोण कोण येत आहेत. ओके, तर मी तुम्हाला काय सांगणार, तर 2 डिजिट नंबरचा इझिली स्क्वेअर कसा करायचा. समजा माझा नंबर आहे 21 आहे स्क्वेअर. हे पाठ करायची गरज नाही. 2 मिनिट बोलू नका मध्ये. ओके, तर याचा इझी स्क्वेअर कसा काढायचा, तर मी काय करणार सांगा. पहिल्याचं स्क्वेअर करणार 1 येतं, तिरकी वही मारायची. नंतर काय करायचं 2 × 1 करायचं, 2 येतं, त्याची डबल करायची. डबल केली तर काय येते सांगा 4 येतं. आणि मग काय करायचं या 2 चा स्क्वेअर करायचा. हा त्याचा काय झालं सांगा आन्सर झाला. ओके, मला 22 चा स्क्वेअर करायचा आहे. मी कसं करतो पहिल्यांदा बघून घ्या. ओके, पहिल्यांदा क्वेश्चन काही विचारायचं नाही. मी काय करणार 2 चा स्क्वेअर करणार. नंतर काय करणार 2 × 2 करणार, 4 येतं, त्याची डबल करणार आणि ह्या 2 चं काय करणार स्क्वेअर करणार. आन्सर माझं काय आहे सांगा 484 आहे. इझी आहे मेथड, इझी आहे मेथड. हो सर. हॅलो. ओके, हो सर. मला 23 चा स्क्वेअर करायचा आहे. मी काय करणार सांगा पहिल्यांदा 3 चा स्क्वेअर करणार. ओके, 2 × 3 करणार, काय होतात 6 होतात, त्याची डबल करणार 12 होतात आणि 2 चा स्क्वेअर करणार 4 येतात. पण हे त्याचा आन्सर नाही. जेव्हा जेव्हा 2 डिजिट नंबर येतो तेव्हा काय करायचं बघा, तर त्याच्यातला एकच नंबर घ्यायचा आणि जो नंबर दुसरा राहिला तो कॅरी करायचा पुढे. आन्सर काय नसतं 529 येणार. क्लिअर क्लिअर. यस सर. ओके. यस सर. आणि समजा मी नंबर मला दिला 37. स्क्वेअर कसा करायचा, एकदम एकदम इझी मेथड बघा. तर 7 चा स्क्वेअर करायचा. नंतर काय करायचं 3 × 7 21, त्याची डबल करायची 42 आणि 3 चा स्क्वेअर करायचा. हे त्याचा आन्सर नाही आहे. मी काय करणार सांगा इथे 9 घेणार, हा कॅरी करणार पुढे पुढे ऍड करणार त्याच्यामध्ये 46 झाला. 6 घेणार मी फक्त. ओके, आणि राहिलेले जे 4 आहेत ते याच्यामध्ये ऍड करणार. ओके, हे त्याचा आन्सर झाला. कन्फ्यूज व्हायचं नाही. एकदम 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 सिंपल आहे. ओके, समजा नंबर दिला मला 48 दिला, इझिली काढू शकतो मी, इझिली काढू शकतो, फक्त प्रॅक्टिस पाहिजे. 8 चा स्क्वेअर 64. नंतर काय करणार 8 + 4 12 होतात. 12 चा स्क्वेअर मला माहित आहे 144 आणि 4 चा स्क्वेअर किती, 4 चा स्क्वेअर किती 16. ओके, मी काय करणार सांगा एकच नंबर घेणार. काय करणार 6 मध्ये 144 मध्ये 6 ऍड करणार. 150 होता, 0 लिहिणार आणि 15 आहे ते पुढे ऍड करणार. 15 + 16 म्हणजे काय होतं सांगा 31 होता. बरोबर. हा माझं चुकलं, सॉरी चुकवलं, तुम्ही सांगितलं नाही. मी काय चुकवलं बघा, मी ऍड केले, ते ऍड नाही करायचे, सॉरी. मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, सॉरी. 64 नंतर काय करणार सांगा याचं मल्टिप्लिकेशन करणार. किती होतात 32, त्याची डबल करायची 64 आणि 4 चा स्क्वेअर करायचा. आता बरोबर आहे. 6 मी याच्यामध्ये ऍड केले तर 70 झाले.
70 मधनं 0 घेतो आणि 7 मी पुढे ऍड करतो. किती होणार? बरोबर? समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. आता समजा तुम्हाला काय सांगितलं सांगा की 77.4 चा स्क्वेअर काढ सांगायचं. मी काय करणार 4 चा आधी पॉईंट वगैरे विसरून जायचे. सर परत शिकवता शिकवतोय ना मी आता. आधीचं 4 चा स्क्वेअर सेम आहे ते, फक्त पॉईंट ऍड केला. 4 चा स्क्वेअर 16, 7 into 4 किती होता? 28. 28 डबल केली तर किती होता? 56 होता. आणि 7 चा स्क्वेअर काय होतो? 49. म्हणजे मी काय घेणार 6 घेणार, हे याच्यामध्ये ऍड करणार, 57 झाले, 7 ऍड केले, 5 आहे ते मी याच्यामध्ये ऍड करणार, म्हणजे किती होणार समजा 54. 54. ओके. आता पॉईंटचा विचार करूया. इथे 1 पॉईंट आहेत ना, इथे 2 नंतर पॉईंट आहे, हे त्याचा आन्सर. क्लिअर? हो सर. येस. ओके. नंतर समजा आपल्याला दुसरा नंबर दिलाय 0.86 दिलाय समजा, तर पहिल्यांदा पॉईंट विसरून जायचा. ओके. पहिल्यांदा पॉईंट काय करायचं विसरून, पहिल्यांदा नॉर्मल काढायचं, 86 चा काढायचा. 86 चा स्क्वेअर मी कसं करणार सांगा, पहिल्यांदा 6 चा स्क्वेअर करणार 36. ओके. नंतर मी काय करणार सांगा 8 into 6 किती होता? 48 होता. 48. 48 ची मी डबल करणार, डबल केले तर किती होतात सांगा 96 होतात. आणि मग 8 चा स्क्वेअर करणार मी. आता मी काय करणार सांगा, एकच नंबर घेणार, 6 घेणार, 3 याच्यामध्ये ऍड केला तर 99 झाले, 9 घेणार, 9 मी याच्यामध्ये ऍड करणार. ओके. क्लिअर? हो सर. ओके. आता पॉईंटचा विचार करायचा, इथे 2 पॉईंट आहेत, डबल करायचे, 1 2 3 चा, हे त्याचा आन्सर. इझी मेथड आहे. यस सर. ओके. ही तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला खूप फायदा होणार आहे. फक्त 8वी स्टँडर्ड मध्येच फायदा होतो काय नाही, पुढे पण जाऊन इझिली कसं पाठ करायची गरज नाही मला. ओके. दुसरी तुम्हाला मी ट्रिक सांगतो बघा. तर समजा तुम्हाला 99 चा स्क्वेअर काढायला सांगितलं ना, इझी ट्रिक काय आहे बघा. 9 चा स्क्वेअर मला माहित आहे किती असतो, 81. 81. ओके. हा एक 9 विसरून जायचा, एक 9 आहे आता. मग मी काय करणार, इथे 9 एक लिहिणार आणि मध्ये 0 द्यायचं. समजा मला हे विचारत नाही, पण बघा एकदा तरी पण. समजा हे मला विचारलं, मला माहित आहे 9 चा स्क्वेअर माहित आहे 81. हा नंबर सोडून द्यायचा, किती 9 राहिले? 2 9 राहिले ना, इथे 2 9 लिहा आणि इथे मध्ये 2 0 लिहा, हे त्याचा आन्सर झाला. इझी आहे ट्रिक. इवन हे सुद्धा तुम्ही विदिन फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये काढू शकतो. 81 लिहायचं, नंतर काय करायचं, 1 2 3 आहेत ना, 1 2 3 आणि इथे काय करायचे, क्लिअर? 3. हो सर. हा ही ट्रिक फक्त 99 वगैरे आल्यावरच यूज होते का? फक्त 99 साठीच आहे, 98 साठी वेगळी आहे. 98 साठी काय करायचं सांगा, 8 चा स्क्वेअर करायचा. ओके. आणि किती 9 आहे तिथे? 816. मग मी काय करणार सांगा, क्लिअर? आपण 97 साठी सुद्धा चालू शकते, पण गरज नाही. हे समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? अनेक तुम्हाला ट्रिक सांगतो. 100 च्या जवळ नंबर आहे कुठला तरी, समजा 104, याचा स्क्वेअर करायचा आहे. मी काय करतो बघा, 100 पेक्षा कितीने जास्त आहे नंबर? 4 ने जास्त आहे, 0 4 लिहिणार. मला 104 into 104 करायचं आहे, हा पण 4 ने जास्त आहे, पण मी ते 4 लिहिणार. आणि नंतर काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा. 4 into 4 म्हणजे काय होतं सांगा, 16 होत आहे. बरोबर आहे, 16 होत आहे. बरोबर. अरे काय झालं माऊसला माझ्या, कुठे गेला माऊस? 2 मिनिट. चला 60. आणि याच्यामध्ये हे ऍड करायचं. काय करायचं सांगा, हा येतो याच्यामध्ये ऍड करायचं.
आन्सर किती येणार सांगा? 108. हे त्याचा- हे झालं त्याचा आन्सर. क्लिअर? तुम्हाला सांगितलं 103 चा स्क्वेअर करा म्हणून सांगितलं. तर मी काय करणार? कितीने जादा आहे? 3. 03 चा 9 काय करायचं? 09 स्क्वेअर झाला. आणि 103 मध्ये 3 ऍड करायचं. किती आलं? 106. एकदम सिंपल आहे. हो सर. ओके. तर जनरली समजा आपल्याला 105 चं सांगितलं. कितीने जादा आहे? 5. 5 ने जादा आहे. मी 5 चा स्क्वेअर करणार. किती आला? 25. 25. आणि 105 मध्ये 5 ऍड करणार. 110. 110. क्लिअर? हो सर. ओके. ही ट्रिक काय करायची? सगळ्यांना शिकवायची, तुमचं परफेक्ट होऊन जाईल. ओके. जास्तीत जास्त लोकांना, तुमच्या छोटे भावंडे आहेत त्यांना पण शिकवायचं, कोण असेल त्यांना शिकवायचं, तुमची परफेक्ट होऊन जाईल. क्लिअर? पुढे जाऊ मी. Yes sir. नेक्स्ट. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? Very easy. व्हेरी इझी. नंतर दुसरं लक्षात घ्या, जर एंडिंग विथ 5 असेल ना, नंबर एंडिंग विथ 5 म्हणजे एकम स्थानी 5 असेल तर 5 चा स्क्वेअर करायचा. ही ट्रिक बहुतेक जणांना माहित असेल. एक नंतर कुठला नंबर येतो? 2 येतो. 2 into 1 करायचं. मला 25 चा स्क्वेअर पाहिजे. सगळ्यांना पाड आहे तरी पण बघा, 5 चा स्क्वेअर 25 होतो. 2 नंतर 3 नंबर येतो. 3 into 2 काय होतं सांगा? 6. समजा मला 35 चा स्क्वेअर पाहिजे. 5 चा स्क्वेअर किती येतो? 25. 5 येतो. मग 3 नंतर कुठला येतो नंबर? 4 येतो. 4 into 3 20. 29. 12. ओके. 5 चा स्क्वेअर करायचा. 4 नंतर कुठला नंबर येतो? 5 येतो. 4 into 5 20. 20. ही ट्रिक समजली सगळ्यांना? समजलं सगळ्यांना? हो सर. ही ट्रिक तुम्ही इझिली काढू शकता. हे काय करणार सांगा? 25 नंतर 6 नंबर 30 25. मला समजा नंबर असा दिला तरी घाबरून जायची गरज नाही. पहिल्यांदा 65 चा स्क्वेअर काढायचा. 65 चा स्क्वेअर म्हणजे 0.525. 4225. ओके. इथे 2 डेसिमल प्लेसेस आहेत. 1 2 3 4 4 नंतर हा त्याचा क्लिअर? Yes sir. नो सर. काय नव्हतं? ह्याच्यामध्ये काय आहे? कठीण काय आहे सांगा? 5 चा स्क्वेअर 25. 7 नंतर कुठला नंबर येतो? 8 नंबर येतो. 8 into 7 किती होतं सांगा? 56 होतं. चालेल. काय नाही. आता उलट सांगितलं मला, स्क्वेअर रूट काढायला सांगितलं आणि समजा नंबर दिला मला, अजून कोण कोण येत आहेत? ओके. नंबर मला दिला समजा 7225. हे मी इझिली 20 काढू शकतो. काय करणार सांगा? शेवटी बघा 25 आहेत ना, हे डेफिनेटली काय घ्यायचं? 5 घ्यायचं. आणि हे कुठल्या कॉन्झिक्युटिव्ह नंबरचे, लागोपाठ नंबरचं कुठले मल्टिप्लिकेशन केल्यावर येतात? 8 into 5 नाही. त्यामुळे मी काय लिहिणार त्याचा आन्सर? पहिला नंबर घेतो. 8 नंबर लिहिला. क्लिअर? हे 20 काढू शकता. 20 काढू शकता. हे सगळं काय करू शकता तुम्ही? 20 काढू शकता. समजा मला नंबर दिला 1925 दिला आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायला सांगितलं, तर मी काय करणार? इथे शेवटी 25 आहे ना, 5 असू शकेल. आणि 90 म्हणजे कशाचं मल्टिप्लिकेशन केल्यावर मी 9 असू शकेल. त्यामुळे नंबर काय घेणार? नंबर काय घेणार मी? 95 घेणार. एकदम 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 इझी ट्रिक आहे. क्लिअर? क्लिअर? ओके. दुसरं गोष्ट आपण काय करणार सांगा? मला प्रत्येकाची स्क्वेअर सांगा. 1 चा स्क्वेअर किती येतो? 1. 1 येतो. 2 चा स्क्वेअर किती येतो? 4. 3 चा स्क्वेअर किती येतो? 9. 16 25. 36. 2 मिनिट लिहितो. 49 49. 64 64. 81 100 अरे नको आपल्याला, नको आहेत आपल्याला.
9 पर्यंतच पाहिजे. 81. इथे मी का घेतले बघा, तर याचं शेवटचं घबरा आता 99981 बरोबर आहे ना? बरोबर आहे. ओके, मी सगळे लिहिलेत बरोबर काय बघा. ओके, हो सर. तर मी काय करतो सांगा, एकम स्थान युनिट प्लेसला कुठला नंबर आहे? कुठला आहे सांगा? 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 6 आहे, 5, 6, 9, 1. याच्यावरनं मी काय सांगू शकतो सांगा, ज्याच्या युनिट प्लेसला 2, इथे कुठले कुठले नंबर नाहीत बघा. 3 नाहीये, आणि कुठला नंबर नाहीये? 3, आणि कुठला नंबर नाहीये? 7 नाहीये, आणि कुठला नंबर नाहीये? 8. 8. म्हणजे ज्या, समजा तुम्हाला नंबर दिला एखादा, समजा नंबर मी तुम्हाला दिले 1, 9, 2, 3, हा, नंतर समजा दिले 2, 3, 5, 7. नसणार आहे. दोन, अरे बोलू नका, कोण बोलतोय ते? मी बाहेर काढणार हा, बोलतात त्यांना मध्ये मध्ये. 1, 2, 2, अरे, आणि समजा नंबर दिला 5, 1, 6, 8. तर याच्यापैकी कुठला परफेक्ट स्क्वेअर असेल का? असणारच नाही. का सांगा? त्याच्या शेवटी 3 आहे. असूच शकत नाही. अरे कोण बोलतोय मध्ये मध्ये? 7 आहे शेवटी, त्यामुळे असूच शकणार नाही. त्याच्या शेवटी 2 आहे, असूच शकणार नाही, असूच शकणार नाही. त्यामुळे सगळे काय असणार सांगा, हे चुकीचं असणार आहे. म्हणजे हे परफेक्ट स्क्वेअर नसणार आहे. ओके, क्लिअर समजलं? एवढं क्लिअर समजलं? आता एक मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे. ओके, येस सर. स्क्वेअर कसं काढायचं, स्क्वेअर रूट कसं काढायचं, त्याच्यासाठी माझ्याकडे काय सांगा, एक ट्रिक आहे. कुठलाही नंबर तुम्हाला दिला, 2 डिजिट नंबर दिला, तर तिथं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही काय करू शकता? स्क्वेअर रूट काढू शकता, वर्गमूळ काढू शकता. ओके, समजा मला नंबर एखादा दिला, समजा नंबर दिला मला 3136. अरे कुठे जाते माझं माऊस? 2 मिनिट, लूज चालू आहे मला. ओके, 2 मिनिट, माझा माऊसचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. कुठे गेलं माझं माऊस? ओके, मला नंबर दिला 3136, आणि याचा काय करायला सांगितलं? स्क्वेअर रूट काढायला पाहिजे. तर तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला काय पद्धत दाखवली? याचे सगळे फॅक्टर्स पाडा म्हणून सांगितले. मी फॅक्टर्स नाही पाडला. मी काय करतो बघा, तर 36 2चे ग्रुप तयार आहे. बोलू नका मध्ये प्लीज. मी काय करणार, 2चा ग्रुप तयार करणार. त्याच्या शेवटी काय आहे? 6 आहे. मग इथे जाऊन बघणार मी, शेवटी 6 कुठल्या नंबरसाठी आहे? 4 साठी आहे, आणि दुसरा कुठला आहे? 6 साठी आहे. म्हणजे एकम टाइम एक तर 4 असू शकतो किंवा 6 असू शकतो. नंतर दुसरा 2 डिजिट नंबर बघणार, तो इथे बघणार कशाच्या मध्ये आहे तो? 25 आणि 36च्या मध्ये आहे. ओके, म्हणजे आन्सर एक तर 54 असू शकतो किंवा 56 असू शकतो. ओके, आता 54 आहे का 56 आहे ते कसं करायचं? तर आपल्याला माहित आहे 55चा स्क्वेअर आपण काढू शकतो. किती असतो? पटकन सांगायचं. किती असतो? 3025. 2775. ओके, 3025. ओके, आता मला सांगा, याच्यापेक्षा हा नंबर मोठा आहे की नाही? ओके, मग तो 55 पेक्षा मोठा असेल नाही म्हणजे सर. त्याचा नो answer सर. काय असणार? मोठा नाही आहे की मोठा नाही काय? तर त्याचा आन्सर काय? त्याचा आन्सर काय असणार सांगा? 56. म्हणजे मी विदाउट काय काढलं सांगा? फॅक्टर्स वगैरे काही नाही काढले. डायरेक्टली मी काय केलं सांगा, त्याचा आन्सर काढला. समजा एखादा नंबर मला दिलाय, अजून एक एक्झाम्पल. घेतोय मी, बोलू नका मध्ये. सर मी वैदिक मॅथचा कोर्स केलाय. ओके, वैदिक मॅथ केलं तर हे तुम्हाला माहित असेल. ओके ओके, 8836 दिला. ओके, तर मी काय करणार, परत 6 आहे ना, 6 आहे म्हणजे एक तर 4 असू शकतो किंवा 6 असू शकतो. 4 असू शकतं किंवा 6 असू शकतं. 2 डिजिट घ्यायचे. नंतर 88 बघायचं. 88 म्हणजे कशाच्या पुढे आहे सांगा? 81च्या पुढे आहे.
94 असू शकतो किंवा 96. मग मी कसं करणार बघा, 95 चा स्क्वेअर काढणार. 95 चा स्क्वेअर काय सांगा, 19025. आता 9025 पेक्षा हा नंबर छोटा आहे का मोठा आहे? छोटा. 95 पेक्षा तो कमी असणार, म्हणजे आन्सर काय येणार आहे? 94. क्लिअर क्लिअर Yes, sir. क्लिअर. एकदम 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 सिंपल आहे. याचा एक रेकॉर्डेड मी व्हिडिओ पाठवतो, इथे आपण वेळ घालूया नको. रेकॉर्डेड माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो ग्रुपमध्ये मी पाठवेन, तुम्ही नंतर बघा ते. ओके. दुसरी गोष्ट, Yes, sir. मला सांगा, एखादा तुम्हाला नंबर दिला, हा परफेक्ट स्क्वेअर असू शकेल का? नाही नाही नाही. कारण का सांगा? नो सर. असेल की नाही असेल? नक्की सांगा. कसं नसेल? हा, असणार. 500चा. 125 कशाचा आहे का स्क्वेअर? नाहीये. ओके. 5 चा कुठे आहे तो स्क्वेअर? नाही. 15 चा स्क्वेअर 225 येतो. 5 चा क्यूब. 5 चा क्यूब आहे सर. अरे स्क्वेअर मी विचारलं, 2 मिनिट. तर हा खूप जनरली दुसरा मी चुकून दिलं. समजा मी तुम्हाला असं सांगितलं असतं, हा कशाचा स्क्वेअर आहे का विचारला, 1500. हा स्क्वेअर आहे का? तर काय बघायचं? नाही, कारण शेवटी किती नंबर आहे? अरे मध्ये बोलू नका प्लीज. मी सांगतो ते ऐकतं का तुम्ही बोलता? हा, मी तुम्हाला एवढं जीव तोडून हे करतोय, मध्ये मध्ये बोलू नका ना प्लीज. मी सांगितल्यावर तुम्हाला डाऊट असेल तर विचारा. ओके ओके. तर इथे बघा 3 शून्य आहे. 3 शून्य असेल ना तर तो 100% शोध असणार. एक तर काय असायला पाहिजे, 2 शून्य असायला पाहिजे, 4 शून्य असायला पाहिजे, 5 शून्य असायला पाहिजे. म्हणजे काय असायला पाहिजे? शून्य असणार ना, झिरोच असणार, ते इवन नंबर असायला पाहिजे. एक शून्य असला नाही, परफेक्ट स्क्वेअर तेव्हाच नसणार. केव्हा स्क्वेअर असू शकतो सांगा? जे झिरो आहेत ते काय असायला पाहिजे? समप्रमाणात असायला पाहिजे. म्हणजे काय असायला पाहिजे? इवन नंबर मध्ये सम असायला पाहिजे झिरो, तरच त्याचा स्क्वेअर असू शकतो. क्लिअर समजलंय? समजलं? याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? नाही. नो सर. ओके ओके. तर आता आपण काय करणार सांगा? छोटी मी पहिल्यांदा बेसिक टाईप घेतलं. आता थोडस आपण काय करणार आहे, पुढे जाणार आहे. मला 256 चा स्क्वेअर माहित आहे? स्क्वेअर नाही, 16 असतो. आता इथे बघा 1 2 3 4 आहेत, म्हणजे मी काय 0.16. 0.16 लिहिणार. चुकलं, माझं चुकलं, सॉरी. त्याचा हाफ करायचं. किती करायचं सांगा? हाफ करायचं. इथे 4 नंतर 0 आहे, इथे 2 नंतर पाहिजे. ओके. इथे 2 नंतर आहे. 25 स्क्वेअर रूट किती येतं? 5. 5. मग याचं काय आहे ना स्क्वेअर रूट? 0.5. 0.5. 36 चं किती येतं? 6 येतं. 0.56. म्हणजे आन्सर काय ना सांगायचं? 0.5. याचं काय विचारलंय बघा? 0.012 चा स्क्वेअर विचारला आणि त्याचा स्क्वेअर रूट विचारला, तर आन्सर काय आहे? 0.0121. सेमच आहे. सेमच आहे ना. आणि स्क्वेअर रूटचा स्क्वेअर काढला तर काय येणार? आन्सर तेच येणार. मी तुम्हाला सांगितलं 5 चा स्क्वेअर काढा आणि त्याचा स्क्वेअर रूट काढा. 5 चा स्क्वेअर किती येतो? 25 येतो. त्याचा स्क्वेअर रूट काढलं तर काय येणार? 5च येणार ना. मग इथे काय विचारलंय बघा, हे पटकन सांगता यायला पाहिजे बघा. हे सुद्धा बेसिक टाईपच आहे. ओके. नंतर पुढचं विचारलंय बघा. इथे काय लक्षात घ्यायचं? हा शेवटी 25 आहे ना, 5 असणार. आणि 132 म्हणजे कशाचं मल्टिप्लिकेशन केल्यावर येतं बघा? 11 into 12. ओके. त्यामुळे आपण कुठला नंबर घेणार इथे? 11. आणि 1 2 3 4 नंतर आहे. मला काय पाहिजे? 1.15. क्लिअर? काही क्वेश्चन आहेत ना, काही तुमच्या परीक्षेमध्ये जे क्वेश्चन येतात ते तोंडी काढू शकता तुम्ही, पण हे सगळं तुम्हाला काय असायला पाहिजे? माहित असायला पाहिजे. ओके. नंतर नेक्स्ट. आता ह्याचं स्क्वेअर रूट मला माहित आहे 110.25 म्हणजे शेवटी 5 असणार आहे.
आणि काय असणार सांगा 105. आणि 105. पण इथे 2 नंतर आहे त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट काय आहे ना सांगा 10.5 आणि याचं स्क्वेअर रूट 21 असतं 2 नंतर आहे म्हणून मी काय करणार 2.1. आता हे मी असं पण लिहू शकतो 105 इंटू 10 डिवायडेड बाय 10 आणि 10 डिवायडेड बाय 2.1 म्हणजे पॉईंट काढून टाकता. हे 10 गेले आणि 21च्या पाड्यामध्ये आहेत का? आन्सर काय ना सांगा Yes, sir. 5. 5. क्लिअर? ओके. हे Yes, सुद्धा sir. इझिली काढू शकतो. इथे बघा काय दिलेलं असतं बघा तुम्हाला 49 इंटू 125 इज इक्वल टू 5920. याचा अर्थ काय झाला सांगा 49 इक्वल टू Sir, तुमचा face clear येत 5976 नाहीये. डिवायडेड बाय 1225. लिहू शकतो आपण? हो. लिहू शकतो? हो लिहू सर. शकतो. त्यामुळे जर मला याचा आन्सर विचारलं कारण इथे दोन्ही मध्ये काय आहेत बघा 0.76 0.25 त्यामुळे दोन्ही कॅन्सल होणार जे डेसिमल पॉईंट आहेत त्यामुळे आपल्याला मिळणार एवढंच लहान आहे. तेव्हा याचा आन्सर काय लिहू शकतो मी रूट ऑफ 49 म्हणजेच आपलं काय येणार सांगा 7. हे काढायला किती वेळ लागेल मला 1 मिनिट सेकंड मध्ये 1 मिनिट पण नको 5 सेकंड. 5-10 सेकंड मध्ये मी काय करू शकतो काढू शकतो. असे पण क्वेश्चन तुमच्या स्कॉलरशिप मध्ये केव्हा काय विचारले जातात पण हे लक्षात घ्यायचं याचं आपल्याला काय दिलेलं असतंय का त्यामुळे नाहीतर तुम्ही हे काढत बसणार याचा स्क्वेअर रूट वगैरे असं काय करायचं नाही. क्लिअर? सर परत सांगा. इथे बघा रिपीट 2 मिनिट इथे बघा सिंपल घेतो मी. मला समजा काय सांगितलं सांगा 25 इंटू 6 इक्वल टू किती सांगितलं 150 सांगितलं. तर मी हे असं लिहू शकतो का लिहू शकतो ना हॅलो लिहू शकतो बरोबर आहे ना. हो तसं हे मी काय करणार सांगा मी असं लिहिलं डिवायडेड बाय 1224 इक्वल टू मी किती लिहिणार त्याचा आन्सर काय लिहिणार 49 लिहिणार. पण आपल्याला काय दिली सांगा इथे पॉईंट दिलाय 2 नंतर पॉईंट आहे त्यामुळे मी खाली 100 घेणार याच्या 2 नंतर पॉईंट आहे त्यामुळे वर मी 100 घेणार आणि 100 कॅन्सल झाले म्हणजे हे डिवायडेड बाय हे मला किती मिळालं सांगा 49 मिळालं. क्लिअर? आणि रूट ऑफ 49 म्हणजे काय असतं 7. क्लिअर? 7. क्लिअर? हो सर हो ओके हो सर. इझी आहे. पण सर पहिलं Okay. सांगा ना एकदम आधीच तुम्ही सांगितलेलं ते. कुठलं पहिलं कुठलं चला पुढे जाऊया आपण. ओके तर इथे बघा काय करायचं आपल्याला 609 दिलेलं आहे आपल्याला 256 चा स्क्वेअर रूट माहित आहे पाड आहे 16 असतो 16. डिवायडेड बाय 20 प्लस 25 चा स्क्वेअर किती असतो 5. स्क्वेअर रूट 5. हे जर बघितलं तर आपला काय झालं सांगा 625 डिवायडेड बाय 25 झालं म्हणजे आन्सर किती आला याचा 25 पण आपल्याला काय विचारलं एक्स चा स्क्वेअर रूट विचारलं आन्सर काय येणार आहे 5. 5. हे सुद्धा काही विद्यार्थी तोंडी काढू शकतो काही गरज नाही आहे. ओके नंतर नेक्स्ट बघा इथे आपल्याला काय सांगितलं सांगा स्क्वेअर रूट ऑफ 21 रेज टू 5 m प्लस 2 इज इक्वल टू 21 दोन्ही बाजूला 21 जेव्हा असतात ना तेव्हा स्क्वेअर रूट आपल्याला काय होते प्रॉब्लेम येत ठीक आहे मग मी याचा काय करणार स्क्वेअर करणार याचा स्क्वेअर केला याचा पण स्क्वेअर करावा लागणार याचा जेव्हा स्क्वेअर करणार तेव्हा मला काय मिळणार सांगा 21 रेज टू 5 m प्लस 2 मिळणार आणि याचा स्क्वेअर केला तर काय होणार सांगा याचा परत काय करणार मी स्क्वेअर करणार म्हणजे मला किती मिळणार 21 रेज टू काय मिळणार 21 to 12. 12 मिळणार
आता इथे बघा यांचा दोघांचा बेस सेम आहे, त्यामुळे आपण जे रेज टू केले ना ते काय असणार, इक्वल असणार आहे. त्यामुळे मी काय लिहिणार सांगा, पाय एम प्लस 2 इज इक्वल टू 12. आणि हे कसं सोडवायचं आपण बघितलं का? म्हणजे पाय m एम is equal to 2. 10 इज इक्वल टू 2 नाही, पाय एम m इज is इक्वल टू equal 10. to 2. त्यामुळे एम इज इक्वल टू काय येणार आहे, 2 येणार आहे. समजलं सगळ्यांना? हो सर. येस ओके ओके. दुसरं एक क्वेश्चन काय विचारतात बघा, की एकदम सिंपल मेथड मी तुम्हाला दाखवणार आहे. समजा हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, तर तो परफेक्ट स्क्वेअर करण्यासाठी त्याच्यामध्ये काय किती ऍड करावं लागेल किंवा किती सबट्रॅक्ट करावं लागेल. ओके, काळजीपूर्वक बघा, एकदम 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 सिंपल मेथड आहे. ओके, 521 चा काय करायचं सांगा, नंबर जो दिला ना राईट पासून 2 चा ग्रुप तयार करायचा. राहिला किती नंबर, 5 राहील. काळजीपूर्वक बघा. 5 हा कुठल्याच्या स्क्वेअरच्या जवळ आहे, तर 2 च्या स्क्वेअरच्या जवळ आहे. 2 टू द 4 राहिला 1. परत मी काय करणार सांगा, ह्या 2 च्या खाली 2 परत लिहिणार, हा 2 परत खाली लिहिणार, म्हणजे किती आलं सांगा, 4 झालं. ओके, आता मी काय करणार सांगा, हे खाली घेतले 25. इथे मी काय समजा 3 नंबर दिला, इथे पण 3 घेणार, इथे घेतो तो इथे नंबर घ्यायचा. 3 3 जा 9 आणि 3 चौक काय होतात, 12 होतात. याच्या जवळपास आहे बघा, आहे. जर मी 2 घेतला असता तर काय झालं असतं बघा, दोन्हीकडे 2 घेतो मी, तर काय होतंय सांगा, 2 टू जा 4 होता आणि 4 टू जा 8 होता. लक्षात येते ना? म्हणजे आपल्याला काय विचारलं सांगा, जर विचारलं किती सबट्रॅक्ट करायला पाहिजे, तर आपण काय करणार सांगा, त्याच्यापेक्षा कमी नंबर घेणार आणि त्याच्याप्रमाणे इथे नंबर काय करणार, तो ऍड करणार. ओके, आणि याचं सबट्रॅक्शन करणार. सर किती येतो, 41. याच्यातनं जर मी 41 सबट्रॅक्ट केलं तर मला परफेक्ट स्क्वेअर मिळणार. पण आपल्याला काय विचारलं, ऍडेड विचारलं. ऍडेड विचारतो तेव्हा काय करायचं सांगा, त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा, 124 पेक्षा मोठा नंबर बघायचा. मग मला नंबर केव्हा मिळणार सांगा, इथे 3 घेतलं, इथे 3 घेतलं, 3 3 जा 9 आणि 3 4 जा 12. आता 129 मधनं हे वजा करायचं, किती होणार सांगा, 4. म्हणजे याच्यामध्ये मला काय ऍड करावं लागेल, -4. -4 हो ऍड करावं लागेल. ओके, तेव्हा तो माझा परफेक्ट स्क्वेअर असणार. हा, मी तुम्हाला अनेक एक्झाम्पल घेणार आहे, बिंदास राहा तुम्ही. ओके, मी अनेक एक्झाम्पल घेणार आणि परफेक्ट करणार. मला काय करणार सांगा, 1740 मध्ये किती ऍड करायचे विचारले, मी 2चा ग्रुप तयार करणार. राहिले किती, 17 राहिले. 17 हे कुठल्या 4 स्क्वेअरच्या जवळ, 4च्या. मग मी ते 4 लिहिणार, खाली पण 4 लिहिणार आणि वर पण 4. दोन्ही एक ऍड करणार. हॅलो सर. हा, 2 मिनिट. हा, बोल. हॅलो सर, बोल ना. मला स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही, तुझा प्रॉब्लेम आहे. बाहेर पड आणि परत ये. बाकी सगळ्यांना दिसतंय रे? ओके हो सर. इथे बघा, मी काय करणार सांगा, 4 चौक 16 करणार. राहिले किती सांगा, 1 राहिले. 40 खाली घेणार. आता इथे मला असा नंबर बघायला पाहिजे, तो आणि सेम इथे तो नंबर घेणार, त्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर ह्याच्या जवळपास नंबर मिळायला पाहिजे. मी समजा 2 नंबर घेतला, तर काय होतंय बघा, 2 दुनी 4 होता, 8 दुनी 16, त्याच्यापेक्षा मोठा होतो. म्हणजे कितीने मोठा होतो, 24 ने मोठा होतो. म्हणजे याच्यामध्ये जर आपण 24 मिळवलंय तर डेफिनेटली तो परफेक्ट स्क्वेअर होणार. पण आपल्याला विचारलं किती वजा करावे लागणार, मी काय करणार, याच्यापेक्षा छोटा नंबर मिळणार. मग इथे 2 न घेता मी काय घेणार आहे, 1 नंबर घेणार. 1 नंबर घेतला तर काय होतं सांगा, 1 1 घेतं, 1 1 जा 1 आणि 8 1 जा 8. इथे काय होतंय, 9. राहिला 1 5. किती सबट्रॅक्ट करावे लागेल आपल्याला त्याच्यातनं, 59. सबट्रॅक्ट करायला पाहिजे. आता 59 सबट्रॅक्ट करून बघूया आपण, किती येतात.
81 येतात. 81 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. येस सर. येस सर नाही सॉरी 59 हे कशातनं वजा करावे लागणार? कशातनं वजा करावे लागणार आपले? 1740. 59 वजा करावे लागणार. किती येतात? 4 4 8. हा परफेक्ट स्क्वेअर असणार. क्लिअर? क्लिअर? हे परफेक्ट समजलं तुम्हाला? हो सर. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असा क्वेश्चन विचारला जातो. हो सर. ओके, मी आणि घेत नाही. पुरे ना एवढ्या याच्यावर? हो सर. हो सर. ओके ओके. नंतर नेक्स्ट बघा, इथे 3 नंबर मी दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे जर तुम्ही बघितलं तर सगळे ऑड नंबर दिसताय. हो. सगळे ऑड नंबर दिसत आहेत. ओके, म्हणजे आणि दुसरं एक काय सांगा, लागोपाठचे ऑड नंबर आहेत. आणि किती आहेत ते? 4. जेव्हा 4 ऑड नंबर दिलेले असतात आणि +16 केलेलं असतं तेव्हा काय करायचं? 3 × 9 करायचं. किती होता? 3 × 9 27. आणि त्याच्यामध्ये 4 ऍड करायचे. हे त्याचा आन्सर असणार. म्हणजे आपल्याला हे करायची गरज नाही. 3 × 5 × 7 × 9 वगैरे करायची गरज नाही. आता एकदम सांगा बघूया, मला पटकन कोण सांगतो बघूया. मी समजा तुम्हाला नंबर दिले, समजा नंबर दिले 5 × 7 × 9 × 11 + 16 दिलं. तर याचा आन्सर किती आहे ना? 59. हे आणि काय करायचं? हे मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यामध्ये 4 ऍड करायचं. समजा मी तुम्हाला असे नंबर दिले, समजा 9 दिला, 11 दिला, 12 दिला, 13 दिला सॉरी, आणि 15 दिला, +16 केलं. किती आहे ना? 139. 139. सगळ्यांना समजली ट्रिक? हो सर. सगळ्यांना समजला? ओके ओके. हो सर. नाही समजले? इथे काय करायचं? लागोपाठचे जर नंबर दिलेले असतील ऑड किंवा इवन, तर पहिला नंबर घ्यायचा, शेवटचा नंबर घ्यायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचे? तरच 4 होत ऍड करायचे. 4 ऍड करायचे. ते लागोपाठ नंबर असतील तरच होईल का? हा, लागोपाठचे ऑड नंबर. ओके, किंवा लागोपाठचे इवन नंबर. 2 मिनिट मी बोलतो, सगळं आधी संपवते मग क्वेश्चन विचारा. ओके, हे तिन्ही आधी ट्रिक बघा. तर याच्यामध्ये मी काय घेतले सांगा? लागोपाठचे ऑड इवन नंबर घेतले. त्याच्यामध्ये सुद्धा सेम करणार. 2 × काय करणार? 8 प्लस काय करणार? 4 करणार. किती आहे ना? 20. 20. क्लिअर क्लिअर क्लिअर. तिसरं केव्हा काय सांगा? जर आपण काय केलं सांगा? लागोपाठचे नंबर घेतले आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केलेला असेल तर मी काय करणार? 3 × 6 करणार आणि काय करणार? त्याच्यामध्ये 1 ऍड करणार. म्हणजे किती येणार? 19. आता मला सांगा, याच्यावर कोणाला काय डाऊट आहे का? तर नो सर. बोल दे कोण डाऊट आहे? बोल. सर, जर का म्हणजे हे जर का 4 नंबर दिले असतील आणि त्याच्यात प्लस म्हणजे सपोज 8 केला असेल किंवा +9 असं केलं असेल. नाही, तुम्हाला क्वेश्चन देताना असेच विचारले दिले जाणार. ओके, नाहीतर तुम्ही काय करत बसणार? 4 घेतला का तुम्ही? 16 दिले तर 4 घ्यायचं आणि इथे 1 दिलं, लागोपाठचे नंबर. लागोपाठच्या नंबर साठी 1 आणि लागोपाठचे इवन किंवा ऑड नंबर साठी 4 ऍड करायचे. पण इथे म्हणजे 16 जर का लागोपाठचे असे नंबर्स असतील आणि +9 जर का लिहिलं असेल तर मग +3 करायचं. नाही त्याच्यासाठी नाहीये. अच्छा, फक्त हे तीनच कंडिशन लक्षात ठेवायच्या. क्लिअर क्लिअर. ओके. नंतर आपण काय बघणार? तर क्यूब म्हणजे काय ते बघणार आहे. क्यूब म्हणजे काय असतं? तर जनरली 3 ला मल्टिप्लाय करायचं. 3 × 3 × 3. ओके, 27. ओके, आपण लिहिताना असं लिहितो. आणि क्यूब रूट म्हणजे काय लिहितो आपण? 27. इथे काय लिहितो? क्यूब रूट असं लिहितो. त्याला आपण काय म्हणतो? क्यूब रूट म्हणतो. ओके, सर क्लास किती वाजेपर्यंत आहे?
7 संपे बघूया की रे 10:30 पर्यंत होईल नाही तर लवकर पण संपेल. ओके, तर इथे एक तुम्हाला बेस्ट पैकी मी ट्रिक सांगणार आहे. बेस्ट पैकी ट्रिक जी मी एका तिसरीतल्या मुलाला शिकवलेली, त्याला सुद्धा एवढं परफेक्ट समजली, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये क्यूब रूट सांगतो मला. ओके, आता तो 8वीत गेलाय, पण ते तिसरीत असताना मी त्याला शिकवलेली. इथे मला सांगा 1चा क्यूब किती येतो? 1 2चा 8 27 64 64 125 216 216 343 343 512 512 729 1000 नको आपल्याला एवढं इनफ आहे. ओके, इथे मी काय करणार सांगा, इथे काय करणार सांगा, मी शेवटचं डिजिट कुठला आहे ते लिहिणार. एकदम 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 2 मिनिट. हा बोल बोल. हा बोला ना. हॅलो, कोण बोलत होता? कुणाला डाऊट आहे? ओके, तर मला नंबर समजा एखादा नंबर दिलाय कोणीतरी, 2 डिजिट नंबरचा क्यूब दिलाय मला. 2 डिजिट नंबरचा मला काय दिलाय सांगा, क्यूब दिलाय. हे मी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला सांगू शकतो. त्याचं क्यूब रूट काढायचं आहे. अरे माईक बंद करा, माईक बंद करा. हा, तर मी काय करणार सांगा, 3चा ग्रुप करणार. 3चा ग्रुप केला की राहिलेले किती नंबर असतील? इथे 6 आहे ना, 6च्या समोर 6च असतं. आणि 175 हा कशाच्या मध्ये आहे बघा, 125 आणि 216च्या मध्ये आहे. त्यामुळे काय येणार त्याचा आन्सर? 56 येणार आहे. याचा क्यूब रूट किती येणार आहे? तुम्ही काय मेथड असते तुमची? तुमची मेथड काय सांगा? तुम्ही त्याचे फॅक्टर काढणार. 3 हा खूप हे काय झालं सांगा, एकदम 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 इझी आहे बघा. ओके, क्लिअर सर समजलं? परत सांगा सर, परत सांगा. परत दुसरा नंबर घेतो ना मी. दुसरा नंबर घेऊन मी तुम्हाला सांगतो. ओके, परत सांगतो ना मी. 2-3 नंबर मी तुम्हाला देणार आहे, घेऊ नका. ओके, समजा दुसरा नंबर मला दिलाय समजा 110592. याचं मला क्यूब रूट काढायला सांगितलं. ओके, तर मी काय करणार, राईट पासून 3 डिजिट नंबर घेणार, त्याचा ग्रुप बनवला. 2 आहे ना, 2च्या समोर काय असतं सांगा, 8 असतं. 8 आणि 110 हे कशाच्या मध्ये आहेत बघा, 64 आणि 125च्या मध्ये आहेत. त्याच्या वरचा नंबर घ्यायचा, किती असणार आहे? 48 त्याचा आन्सर आहे. इझी नाही आहे? इझी आहे. एकदम 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 इझी आहे बघा. ओके, 7 डिजिट असली तर, हा काय ते डिजिट नंबर असला तर? आपल्याला किती डिजिट नंबरचे दिले क्यूब सांगा? आपल्याला 2 डिजिट नंबरचा क्यूब दिला तरच आपल्याला काय सांगा हे काढता येणार आहे. समजा मी तुम्हाला एक नंबर आणि एक दिला, तुम्ही ट्राय करा बघा. नंबर दिलाय समजा 970299 आणि याचं मला काय काढायला सांगितलंय? क्यूब रूट काढायला सांगितलं. तर मी काय करणार, 3चा ग्रुप तयार करणार. 99 आन्सर 99 येणार. आणि 970 म्हणजे 729च्या पुढे आहे, त्यामुळे आन्सर काय येणार आहे? आणि 2 डिजिट नंबरचा सगळ्यात मोठा नंबर हा आहे बघा, क्यूब. ओके, आणि एक घेऊया आपण. समजा एखादा नंबर आणि एक घेतो मी. आणि पण मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं ते सांगतो बघा, मी तुमच्या लक्षात येईल की आपण समजा मला एखादा नंबर दिला 7 डिजिट 226. 7 डिजिट साठी नाहीये, मॅक्सिमम 6 डिजिट साठी. कारण का सांगा, 99चा मॅक्सिमम काय तो एवढा आहे, तो 6 डिजिट आहे. जमेल याचं? हो सर. 61 काय ना सांगा, 3चा ग्रुप तयार करा. 1 असेल तर 1 आणि 226 म्हणजे काय येतं, याच्या पुढे येतं. म्हणजे काय येणार आन्सर त्याचं? 21. आणि कसं लक्षात ठेवायचं बघा, आणि काय लक्षात ठेवायचं बघा,
1च्या कायम समोर 1च येतो. 4च्या कायम समोर 4 येतो. 5च्या समोर 5 येतो. 6च्या समोर 6 येतो. 9च्या समोर 9 येतो. फक्त प्रॉब्लेम काय सांगा, 2च्या समोर 8 येतो आणि 8च्या समोर 2 येतो. 3च्या समोर 7 येतो आणि 7च्या समोर 3 येतो. एवढाच फरक आहे. एवढं लक्षात ठेवलं की हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला. आणि मला फक्त काय पाहिजे सांगा माहीत, 1 to 9 चे क्यूब मला पार्ट पाहिजे. मग तुम्ही विदिन अ फ्रॅक्शन ऑफ असे क्वेश्चन येतात ना, स्कॉलरशिपला आलेले आहेत बघा. क्यूब रूट फाइंड आउट करा. तुम्ही काय करणार, त्याचे फॅक्टर काढणार. फॅक्टर काढता म्हणजे माहित आहे ना काय करतात ते तुम्ही. समजा तुम्हाला एखादा नंबर दिला 729, याचं तुम्हाला क्यूब रूट काढायला सांगितलं. नाही आहे ते माहित आहे, पण तुम्ही काय केलं असतं सांगा, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं असतं. 3 ने भाग जातो का, 3 2 जा 6, 3 4 जा 3 3 जा. परत काय केलं असतं, याचे फॅक्टर काढले असते. 3 1 जा, नंतर 3 ने जातो भाग जातो, त्याला नाही जात ना, नाही जात. मग याचे फॅक्टर काय ना सांगा, दुसरं कुठलं तरी 7 ला वगैरे करावं लागेल. बरोबर आहे, किंवा 9 ने जातो काय बघ. म्हणजे याचे फॅक्टर करा. पण ते काय सांगा, खूप लेंदी प्रोसेस आहे ती. ओके, त्याच्यापेक्षा तुम्ही माझी ट्रिक वापरा. ताबडतोब तुमचं काय होऊन जाते, क्यूब रूट ताबडतोब तुम्हाला मिळून जाईल. क्लिअर क्लिअर. ओके. हो सर. तर हे तुम्हाला जमेल का आता सांगा. हो क्यूब रूट आहे ना, आतमध्ये आहे ते क्यूब रूट आहे बघा. हे 3 आहे बघा, हा नंबर आहे तो 3. उद्या आपण बुद्धिमत्तेवर घ्यायचं का इंटेलिजन्सवर, का मॅथ्सच पाहिजे. सर. इंटेलिजन्स होती का? इंटेलिजन्स. हो सर. हो सर. हा करा ना, हा चालू करा. इथे मी काय करणार सांगा, दोन्हीकडे स्क्वेअर करणार. स्क्वेअर केलं की बाहेरचा जो स्क्वेअर रूट आहे तो आपला गेला. म्हणजे मला काय मिळालं सांगा, 3 क्यूब. हे काय मिळालं सांगा, x इंटू 0.0000 म्हणजे 0 बरोबर आहेत का, 2 3 4 5. ओके, आणि जर याचा स्क्वेअर केला तर याचा पण स्क्वेअर करायला पाहिजे. याचा स्क्वेअर केला तर मला काय मिळणार, ओके. आता ह्याचा क्यूब करणार, ह्याचा पण मी क्यूब करणार. ह्याचा क्यूब केला की हे क्यूब रूट गेलं. म्हणजे मला काय मिळालं सांगा, x इंटू 0.000001. ओके, आणि याचा क्यूब केला तर मला काय मिळतो, 64 मिळतो. काय ना सांगा, 3 काय येणार आहे आपले, 1 2 3 चे डबल होणार. हे त्याचं काय ना आन्सर. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू काढायची आहे तर हे इकडे घेऊन जाणार मी. इथेच मी डिव्हिजन करतो. 0.0000 झाले बरोबर. आता 1 2 3 4 5 6 आहेत बघा. आणि इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6. आणि दोन्हीकडे सेम आहेत, त्यामुळे कॅन्सल होतील. आणि आन्सर त्याचं काय येईल सांगा, 64. समजलंय. सर. ओके, सर काय सांगायला पाहिजे याच्यामध्ये. इथे बघा, हे समजलं. याचं पहिल्यांदा मी स्क्वेअर केला. इथे बघा, एक लक्षात घ्या, असं जर मी लिहिलं, असं मी लिहिलं रूट ऑफ 5, तर पहिल्यांदा मी काय करणार, स्क्वेअर करणार. स्क्वेअर केला की बाहेरचं काय केलं, हे स्क्वेअर रूट आहे ते गेलं. म्हणजे मला काय मिळालं सांगा, x स्क्वेअर मिळालं. परत एकदा मी स्क्वेअर करणार. म्हणजे काय मिळालं सांगा, 5 = x⁴ मिळालं. ओके, सेम मी काय करतोय सांगा, इथे वापरतोय. सेम मी काय करतोय, इथे वापरतो. पहिल्यांदा काय केलं सांगा, स्क्वेअर केला. स्क्वेअर केला तर दोन्ही बाजूचा स्क्वेअर, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड. ओके, त्यामुळे मी इकडचं स्क्वेअर केला तर मला हा मिळाला, आणि याचा स्क्वेअर केला मला हा मिळाला. एवढं समजलं. हो सर. हा, आता दुसरं काय झालं बघा, आता याचा क्यूब रूट आहे. मग मी काय करणार, याचा क्यूब करणार. क्यूब करणार तेव्हा हे 3 आहे ना, इकडे क्यूब रूट आहे ते जाणार, हे जाणार. याचं पण मला क्यूब करावं लागेल. याचा क्यूब केला तर एवढा मिळतात. आणि याचा क्यूब रूट क्यूब केला तर हे क्यूब रूट जाणार
आणि हे मिळणार मला. आपल्याला सर याची व्हॅल्यू झिरो पाहिजे. कसे बनवायचे? हा काय ते सर झिरो किती लावायचे? क्यूब 4 चा 64 नंतर 2 झिरो का लागले? 2 झिरो नाही 4 आणि 4 लागले. कारण का सांगा, मी जर 0.04 केलं, आन्सर किती येते त्याचं 16 येतं. किती नंतर लागणार माझे? 2 नंतर लागणार. बरोबर आहे. पण इथे काय सांगा 0.04 आहे, म्हणजे किती नंतर लागणार माझे? 4 नंतर. 4 नंतर लागणार. ओके, म्हणजे आन्सर माझं काय आलं सांगा 0.0016. परत मी त्याला 0.04 ने मल्टिप्लाय करतो. इथे 2 आहे, इथे 4 आहे, म्हणजे टोटल किती होणार आहे माझे? 6 होणार आहे. ओके हो सर. ओके ओके. नंतर नेक्स्ट बघा, एक इथे काय विचारलंय बघा, हा परफेक्ट क्यूब आहे का नाही ते विचारलं. परफेक्ट क्यूब आहे का, तर मला त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याचे फॅक्टर्स काढावे लागतात. ओके, हा परफेक्ट क्यूब आहे का? नसेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल ते काढावं लागेल. इथे मी 2 ने डिवाइड करतो. किती आले? बरोबर. हो सर. परत 2 ने डिवाइड केलं. माझं चुकलं तर बघा, सांगा मला. परत 2 ने डिवाइड केलं. आता हे कशाने डिवाइड होईल बघा? 189 म्हणजे कशाने होईल? 3 ने होईल. ओके, म्हणजे मी काय करतो 3 6 जा 3 3 जा. सर टूनच का आपण? पूर्णच कशाने करू शकतो आपण? जातो तिने भाग घालवायचा. तर लास्ट डिजिट काय होतं? 2 होतं, म्हणून मी 2 ने गेलं. 3 ने जाईल का याला भाग? नाही जाणार. ओके, आता मी काय करतो बघा, ही कशाने जाईल परत? 3 ने. ओके, नंतर कशाने जाईल? बरोबर. एक 3 राहिला माझा, एक 3 राहिला, सॉरी, एक 3 राहिला. आता काय बघायचं बघा, मला 3 3 पाहिजेत. 1 2 3 आहेत. नंतर 3 3 3 आहेत. आणि 7 किती आहेत? एकच आहे, म्हणजे मला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 7 into 49. त्यामुळे मला मल्टिप्लाय कितीने करावं लागेल? त्याला 49 ने मल्टिप्लाय केलं तर हा परफेक्ट क्यूब असणार. क्लिअर. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागते? फॅक्टर्स पाडावे लागणार. आणि मगाशी जी मेथड सांगितली ती फक्त स्क्वेअर रूट साठी असणार. स्क्वेअर रूट म्हणजे परफेक्ट स्क्वेअर आहे का? ओके, पण अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. क्लिअर क्लिअर. येस सर. ओके ओके. तर हे करू शकाल का? बघा, मोठं करू मी, काय दिसतंय? मोठं करा सर. सर हॅलो. हा बोला. सर जर 2 नंबर्स एकदाच येत असतील तर? काय ते? आता जसं 7 एकदाच आलं तसं दुसरे कुठले नंबर्स एकदाच येऊ शकतात आले तर? एकदा झालं, इथे एकदा झालेलं ना. 7 नंबर काय आलेला? एकदा सर जर झालेला. सर जर दोनदा आले तर ते विचार, म्हणजे 7 दोनदा आले into तर 5 जर आलं तर? 5 आलं तर त्याला काय करावं लागलं असतं? 7 पण दोनदा करावे लागले असते आणि 5 पण दोनदा करावे लागले असते. आपल्याला सर. क्यूब रूट काढतात पाहिजे तेव्हा 3दा पाहिजे. कुठलाही नंबर किती द्यायला पाहिजे? हो 3दा यायला पाहिजे. आता 27चं मी क्यूब रूट काढतो. काय येतं? 27चं क्यूब रूट म्हणजे काय येतं? 3 into 3 into 3 येतं. तेव्हा आपण 3 लिहितो. 64चं आपण काय लिहितो? इक्वल टू 4 into 4 into 4. ओके, त्यामुळे आपण काय लिहितो? 4. हे कोणाच्या घरातला आवाज येतोय? चला हे सोडवा. हे तुम्हाला पाठ पाहिजे बघा. 13 31 हे कशाचा क्यूब आहे? 11चा क्यूब आहे. 11. क्यूब रूट काढायचं असेल 0.11. 0.11.
इथे काय करायचं 1 2 3 4 5 6 आहे. त्याचं डिवायडेड बाय 3 करायचं. 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे काय ना 0.11. 0.11. इथे बघा क्यूब रूट ऑफ 64 म्हणजे किती 4/7. येतं 4/7. 4/7. ओके. Okay, sir. हा चॅप्टर बघा याच्यामध्ये जास्त काय नाही आहे. जे जे काय विचारलं जाऊ शकतं ते मी घेतलेलं आहे. तरी पण कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. बोल. सर 3 म्हणजे एकदा म्हणजे असं क्वेश्चन येतात की स्क्रीनचा रूट विचारतात आणि डिवायडेड बाय 2 वेळा रूट. काय 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 3 संख्यांचा रूट विचार. बाकीच्याने माईक बंद करा. ओके बोल. कोणत्या तरी 3 संख्यांचा रूट विचारतात आणि त्यांचे इंटू करतात अपॉन 2 संख्यांचे रूट आणि त्यांचे इंटू. ए बाबा कोणाच्या माईक बंद करा की रे, तिला बोलू दे ना बाबा. अरे कोण आहे हा शाळा? हा बोल ग बोल आता. सर 3 संख्यांचा रूट विचारतात आणि त्यांचे इंटू आणि अपॉन 2 संख्यांचे रूट आणि त्यांचे दोघांचे इंटू असं विचारतात सर. सिंपल तसंच करायचं ना. ओके तसंच करायचं. प्रत्येकाचं रूट काढायचं किंवा क्यूब रूट असेल तर क्यूब रूट काढायचं. मला एखादा प्रॉब्लेम असेल तर पाठव, मी तुला सांगेन एक्सप्लेन करेन किंवा आता सांगते तर आता सांग. नाही सर मी पाठवते. ओके. याच्यामध्ये आणि काही शिकवण्यासारखं नाहीये. ओके हे जर तुम्हाला परफेक्ट समजलं ना तर याच्या रिलेटेड क्वेश्चन सगळे विचारले जातात. ओके आणि कोणाला काय विचारायचं तर विचारा. सर उद्या संडेचा क्लास आहे. उद्या संडेला आपण 6 वाजता क्लास घेतला तर चालेल का? 6 to जमलं तर 8. हो सर. सर ओके. संध्याकाळी 6 आणि वाजता. हा आणि याच्यामध्ये सर, मी काय चालेल. करतो सांगा. मी चालेल तुम्हाला सर. उद्या मी काय घेतो सांगा. नंबर ऑफ क्यूब Intelligent. हा क्यूब चालेल, सर. कट केल्यावर किती मिळतात किंवा आपलं काय म्हणतात डाईस असतं माहिती आहे. डाईस वर नंबर असतात. त्याची एकदम सिंपल ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. चालेल सर. आणि Yes, sir. असे क्वेश्चन तुम्ही 15 सेकंड मध्ये सोडू शकता. अशी ट्रिक सांगेन मी उद्या. Okay, sir. ओके तर आज मी काय करतो इथे थांबतो. काय कोणाला काय डाऊट नसेल तर. ओके दुसरी गोष्ट काय करा. बोलायचं होतं. हा बोला ना. 2 मिनिट मला बोलायला द्या मला. 2 मिनिट. मी छत्रपती संभाजीनगरवरून 2 मिनिट सर. 2 मिनिट सर. 2 मिनिट. ओके तर माझे 3 चॅप्टर संपलेले आहेत बघा. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आणि तिसरा आपण बघितला तो स्क्वेअर रूट वगैरे. ओके याच्यावर काही तुमचे क्वेश्चन असेल तर ग्रुपवर पाठवा. ग्रुपवर पाठवल्यानंतर मी तुमचं ताबडतोब नाही आन्सर देणार आहे. मी बघणार आहे कोण विद्यार्थी देतात का आणि विद्यार्थ्यांनी नाही दिलं तर मी त्याचे आन्सर देणार आहे. पण जे जे डाऊट्स आहेत ते कृपया माझ्या पर्सनल याच्यावर पाठवू नका. पण पर्सनलवर काय होतं सांगा की बाकीच्यांना तुमचे प्रॉब्लेम समजत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना ट्राय करू दे. त्यांना नाही जमले तर मी आहेच तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायला. ओके बोला. सर नमस्कार. बोला. मी छत्रपती संभाजीनगरवरून संतोष जैन बोलतो. बोला ना बोलत चला. आमचे काही विद्यार्थी तुमच्या ग्रुपला ऍड आहेत. मागच्या वर्षी आपण 30 मुलं बसवले होते 8वीचे. त्यातले 5 मुलांना स्कॉलरशिप भेटली सर. ओके थँक्यू. आणि यावर्षी पण माझ्या मुलांनी सांगितलं की सर खूप छान शिकवतात. माझ्याकडे एक लिंक आली होती तुमची. मी सर्वांना शेअर केली आणि सांगितलं की सरांचं लेक्चर करत जा दररोज. खरोखर म्हणजे ज्याला पोट तिडकीनं शिकवणं म्हणतात गणिताचं ते तुमच्या तासाला पाहायला मिळतं सर. मी ओळखतही नाही तुम्हाला, परिचय नाही आपला, परंतु तुमचं शिकवणं खरोखर खूप सुंदर आहे. मला ओळखण्यापेक्षा तुमच्या मुलांचा फायदा झालेला मला आवडेल. ओके 100% त्यामुळे मी व्हिडिओ पण ऑन करत नाहीये. माझी ओळख मिळण्यापेक्षा मी जे काय शिकवतो ते जर तुम्हाला समजलं तर मला आनंद होईल. आपण पुण्याहून आहे का सर? नाही मी गोव्यात राहतो. मी महाराष्ट्रीयन आहे, कोकणातला आहे, पण गोव्यामध्ये स्थायिक झालेलो आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखं आहे की आम्ही मुलांना काय करतो नॅशनल इंटरनॅशनल रोबोटिक प्रोग्रामिंग मध्ये भाग घ्यायला लावतो. आणि आमची मुलं काय होतात सांगा की नॅशनल यंदा तर गेल्या वर्षी तर 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर आला. जे जपानच्या जास्ताने कॉम्प्युटर रोबोटिक प्रोग्रामिंग केलेलं त्याच्यामध्ये आमचा नंबर आला.
आता सुद्धा कालची गोष्ट, काल आमची मुलं काय झाली सांगा, फायनलला गेलेत. IIT तुम्ही ऐकलं असेल मुंबई, हो 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 त्याच्याकडे एक यंत्रा नावाचं कॉम्पिटिशन असतं. त्याच्यामध्ये आमची 2 मुलं काय गेलेली आहेत, फायनलला गेलेली आहेत. आणि सगळी क्या मुलं ती ग्रामीण भागातली आहेत. ओके, आणि अशा तुमचं प्रकारच्या वेगवेगळ्या तुमचं मनपूर्वक अभिनंदन सर. ओके, थँक्यू. आणि ग्रामीण भागातले मुलं आहेत, यांना दुसरं कोणतं म्हणजे चान्स नाही, तर त्यांना सोप्यात सोपं करून तुम्ही शिकवता. ओके, थँक्यू. धन्यवाद. आणि कुणाला काय बोलायचंय? आणि कुणाला बोलायचंय? सर तुम्ही जे हे शिकवलं ते ग्रुपवर पाठवताल का? पाठवतो मी, दररोज लिंक पाठवत असतो युट्यूबची. ओके, रेकॉर्डिंग पाठवत असतो मी. ओके, चालेल सर, थँक्यू. थँक्यू. आणि कुणाला काय विचारायचंय? तुमच्या प्रतिक्रिया ग्रुपवर नक्की पाठवा. तुम्हाला कसं वाटलं, काय समजलं नाही, सगळं नक्की पाठवा. ओके, चालेल. मी थांबू? आणि कुणाला काय विचारायचंय? ओके सर, थँक्यू. नाही सर. ओके, चला मग, चला थांबूया.